देशातील अनेक राज्यांमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे जे आरोप करण्यात येत आहेत, हाच मुद्दा आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलून धरलाय। कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुंबईमध्ये एक बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये मुंबईतल्या मतदार याद्यांच्या बद्दल राज ठाकरे यांनी मनसैनिकांना काही महत्त्वाचे आदेश जारी केलेत। मुंबईमध्ये जेवढ्या काही मतदार याद्या आहेत, या मतदार याद्या मनसेचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते हे तपासण्याच्या सूचना या राज ठाकरे यांनी समर्थकांना दिलेल्या आहेत। त्यांनी नेमक्या काय बैठकीमध्ये सूचना दिल्या, तपशीलवार माहिती आपण याची समजून घेणार आहोतच। पण बैठकीनंतर राज ठाकरे काय म्हणाले, ज्या विधानाची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये होऊ लागलेली आहे, मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा होते आहे, हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बैठकीमध्ये पहिली सूचना जी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केली ती म्हणजे मुंबईतली प्रत्येक मतदार यादी तपासावी। कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्यासाठी त्यांनी एक यंत्रणा सुद्धा निर्माण केलेली आहे। आता प्रत्येक मतदार यादी तपासण्यासाठी 2 लोकांची टीम असावी असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे बैठकीमध्ये। प्रत्येक वार्डामध्ये म्हणजे एक प्रभाग जो असतो, त्या प्रभागामध्ये 110 लोकांची टीम तयार करण्याच्या सूचना या राज ठाकरे यांनी नेत्यांना दिलेल्या आहेत। आणि ज्या शाखेचा शाखाध्यक्ष आहे, त्या शाखाध्यक्षाने वार्डासाठी लोकांची नेमणूक करावी असं सुद्धा राज ठाकरे यांनी बैठकीत सांगितलंय। त्याचबरोबर ही जी यंत्रणा आहे निवडणुकीसाठी खालच्या स्तरापर्यंत राबवण्याचं सुद्धा राज ठाकरेंनी सूचना या समर्थकांना केल्या। आणि अनंत चतुर्दशीनंतर म्हणजे गणेश विसर्जन झाल्यानंतर या सगळ्या कामाचा आढावा मला सादर करण्यात यावा असं राज ठाकरे यांनी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे राज ठाकरेंच्या बैठकीतून की प्रत्येक यादी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेचे कार्यकर्ते, मनसेचे नेते तपासून पाहणार आहे। त्यामध्ये कुणाची नावं डबल आहेत का, फोटोमध्ये गडबड आहे का, पत्त्यामध्ये गडबड आहे किंवा अन्य काही तपशील जे मतदार यादीमध्ये मतदाराचे असतात त्यामध्ये जर गडबड असेल तर मग हा मुद्दा मनसेचे कार्यकर्ते हायलाईट करणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी बैठकीमध्ये काय म्हटला तर मुंबईमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीच ताकद आहे असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळं आता आगामी काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांच्या विरोधात राज ठाकरे हे उघड भूमिका घेताना पाहायला मिळू शकतात। त्यांच्या या वक्तव्याचे तसे अर्थ दिसत आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की बैठक जरी मनसेची असली तरी सुद्धा राज ठाकरेंनी ही बैठक मनसेची म्हणून लीड करताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सोबत घेण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वीच राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत ग्राउंड लेवलवरती जुळून घेण्याच्या सूचना केलेल्या होत्या। आणि आता ज्या वेळेला मतदार याद्यांचा प्रश्न निर्माण होतोय किंवा मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आरोप केले जात आहेत, त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या विरोधात जी लढाई आहे, या लढाईमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला, त्यांच्या संघटनेला, त्यांच्या नेत्यांना सोबत घेण्याची तयारी ही राज ठाकरे यांनी केल्याची दिसते। पण तरी सध्याच्या घडीला मनसेची 110 लोकांची टीम वार्डामध्ये असणार आहे आणि एका मतदार यादीसाठी 2 लोकांची टीम ही मनसेचा शाखाध्यक्ष हा निवडणार आहे। आणि अनंत चतुर्दशीनंतर राज ठाकरेंना या सगळ्या कामाबद्दलचा आढावा दिला जाईल। पण ज्या वेळेला राज ठाकरे बैठकीतून बाहेर आले त्यावेळेला त्यांनी काय म्हटलेलं होतं, माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे मी 2016 पासून सांगतोय, बाकीचे आत्ता बोलायला लागलेत। मुंबईतील मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे, आमचे लोकही आता ते तपासणार आहेत। आता हे रेकॉर्डर राज ठाकरे यांनी सांगितलं की आमचे लोक आता मतदार याद्या तपासणार आहेत, त्याची पडताळणी करणार आहेत। पण बैठकीमध्ये ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी हा प्लॅन मांडला, या प्लॅनचा आगामी निवडणुकीमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय परिणाम होणार यावरूनच राजकारण पेटणार की मग कबुतराचा मुद्दा चर्चेत येणार, मग मराठी विरुद्ध जैन किंवा मराठी विरुद्ध अमराठी परप्रांतीय हा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणार, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण या सगळ्या प्रकरणाबद्दल, राज ठाकरेंच्या बैठकीबद्दल, त्यांनी दिलेल्या सूचनेबद्दल, मुंबई महानगरपालिकेबद्दल तुमचं नेमकं म्हणणं काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।